मार्केटिंगमध्ये एक गोष्ट तुम्हाला शेअर करतो आणि ती गंमत अशी आहे की हे बघा इथे मन्याची मिसळ तुम्हाला दिसतं इथे आम्ही रिब्रँडिंग केलं आहे 4 वर्षानंतर। सुरुवातीला मन्याची मिसळ हेच नाव आम्ही ठेवलं होतं, पण ते ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनसाठी जरा प्रॉब्लेम येत होता, त्याच्यामुळे आम्ही शितूत ते नाव बदलून आम्ही शितूत मिसळ ठेवलं। आता आम्ही कसं केलं, रिब्रँडिंग केलेलं आहे, याचा अर्थ शितूत मिसळसोबत मन्याची मिसळ हे नाव जोडलेलं आहे। आता गंमत अशी आहे की म्हणजे मार्केटिंगचा मुद्दा असा आहे की हे नाव आता प्रसिद्ध करण्यासाठी मला वेगळं काही कष्ट करायची गरज नाही पडली। मी काय केलं आहे, हे जे पॅम्पलेट आता आमचं शेअर होतं आहे, हे पॅम्पलेट आमचं आपलं डिजिटल पॅम्पलेट पण आहे आणि ह्याची झेरॉक्स पण आहे, जे आम्ही दररोज 30 ते 40 लोकांना देतोय ज्यांच्याकडे बाळ आहे त्यांना। आणि डिजिटल पॅम्पलेट आमचं शेअर होते, तुम्हाला पण नक्की कोण ना कोणतरी हे पाठवेल। जसं उसाचा रस काढताना आल्याचा तुकडा आणि लिंबाचा तुकडा असा मरेच पटकन घुसवला जातो आणि छानपैकी रस निघतो, सेम मार्केटिंगची पद्धत तुम्हाला मी सांगतोय, बाकी काही करत नाहीये। हे जे मार्केटिंग जे होतं हे पब्लिश होते पूर्णपणे, तसंच सेम हे माझ्या लोगोच्या खाली मी मन्याची मिसळ हे नाव टाईप करून ठेवलेलं आहे। आणि त्याच्यामुळे गंमत अशी की बऱ्याच लोकांना आता ते नाव प्रचलित होत म्हणजे त्यांना माहिती आहे, म्हणजे प्रसिद्ध होत आहे ते। दुसरी गंमत म्हणजे हे बघा इथे पण मी इथे दिलेलं आहे झणझणीत शितूत मिसळ खाली मन्याची मिसळ, बऱ्याच ठिकाणी आम्ही तो विषय केलेला आहे। आणि गंमत अशी आहे की बऱ्याच जणांना ह्या गोष्टी छोट्या छोट्या वाटतात। आता गंमत अशी की मन्याची मिसळ ह्या नावाने येणारी आमच्याकडे भरपूर तरुण पिढी आहे, इव्हन सिनियर पण लोक आहेत, आणि मला पटकन मजेत म्हणतात, अरे आम्हाला मन्याची मिसळ दे रे बा। कसं असतं, अनेक गोष्टीत गमती असतात, जमती असतात, आणि आपण मार्केटिंग करताना सगळ्या वापरायच्या असतात। तर त्याच्यामुळे तुम्ही असं डिजिटल पॅम्पलेट तयार करू शकता आणि सिलेक्टेड, आता आमच्याकडे कसं आम्ही बाळासाठी फेमस आहोत, त्याच्यामुळे म्हणजे बाळासाहेबमुळे प्रसिद्ध असल्यामुळे आम्हाला मदत 100% मिळते। जो मिसळ खातो तो पण मदत करतो। आज पण आमच्याकडे जवळजवळ एक 90 लोक येऊन गेली मिसळ खाऊन, त्याच्यापैकी 45 जणांनी हे पॅम्पलेट आमच्याकडे मागून घेतलं, रिक्वेस्ट केली आम्ही त्यांना, आणि त्यांच्यासोबतचे जे लोक होते त्यांनी पण शेअर केलं। मग आज ते पॅम्पलेट जवळपास एक 1000-1500 लोकांना ते गेलं असेल, कारण आमच्या इथे आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही हे जे पॅम्पलेट आहे आणि थोडीशी शितूत मिसळची माहिती आहे, जो व्हॉट्सअप मेसेज व्हायरल आमचा झालेला आहे नवीन आत्ता तो, तर तुम्ही तो व्हायरल करण्यासाठी व्हॉट्सअप मेसेंजरद्वारे आम्हाला मदत करा। आणि मदत करताना आम्हाला ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करा, म्हणजे 256 लोकांची जी लिस्ट असते त्याच्याद्वारे आम्हाला मदत करा, म्हणजे तुमच्याकडनं एका व्यक्तीकडून 256 लोकांना ती सर्व माहिती पोहोचेल। माझ्या डोळ्यादेखत आज बऱ्याच जणांनी ते केलेलं आहे, त्यामुळे मी म्हणतो 200-250 लोकांना जरी गेलं ना, 200 लोकांना गेलं तरी आमचं काम भागतंय। एकदा तो बाजारात मेसेज पसरला बाजारपेठेमध्ये किंवा तो एकेका एरियात, गावात, विविध शहरामध्ये गेला की बरोबर तो पुढे शेअर लोक करतात, समजलं। तर हे आहे मन्याची मिसळ, ह्याचं ब्रँडिंग। कसं असतं, छोट्या छोट्या गोष्टी करायला बरेच लोक कचरतात, आम्ही त्या गोष्टी डायरेक्ट करतो आणि त्याच्यामुळे फायदा होतो। आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे शितूत मिसळच्या नावाबरोबर आत्ता मन्याची मिसळ हे नाव पण आमचं फेमस होतं,